नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की सत्यनारायणाची पूजा कधी, कोणत्या दिवशी, कशी आणि नेमके त्याचे नियम काय आहेत हे आपण पाहणार आहोत. आता मी इथं पूजा करून दाखवत आहे. सत्यनारायणाची पूजाची मांडणी जरा क्लिष्ट असल्यामुळे सत्यनारायणाची पूजा मांडणी करताना सगळ्यांनाच थोडा वेळ लागतो आणि ती मांडणी कोणतं साहित्य कुठल्या प्रकारे पूजा करायची या सर्व गोष्टींची आज आपण माहिती पाहणार आहोत. तर सत्यनारायणाची पूजा करताना आपल्याला साहित्य काय लागतं तर प्रथम सत्यनारायण भगवानाचा फोटो सत्यनारायण पूजेसाठी अत्यावश्यक असतो. तो फोटो आपल्याला असणं गरजेचं आहे. छोटा असो मोठा असो फोटो आपल्याला पाहिजे. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती असते, ती बाळकृष्णाची मूर्ती आपल्याकडं पाहिजे. एक तांब्याचा कलश पाहिजे. कलश आपल्याला कलश 2 लागतील आणि ताम्हण पाहिजे. त्यानंतर 3 सुपाऱ्या, विड्याची पानं 15 पाहिजेत, नारळ 1 पाहिजे, तांदूळ थोडेसे आपल्याला 1 वाटी असले तरी चालतील, आंब्याचे डगळे 4 पाहिजेत चौरंगाभोवती लावण्यासाठी, 1 चौरंग पाहिजे आणि गहू 2 वाटी पाहिजेत. त्यानंतर हळदी कुंकू, अष्टगंध, अगरबत्ती, कापूर, निरांजन, फुले, पांढरा कपडा, पांढरा नसेल तर पिवळा असला तरी चालेल. माझ्याकडे पांढरा साधा होता त्यामुळे मी पिवळा टाकला आहे. आणि प्रसादासाठी शिरा, तुळशीची पानं पाहिजे, तुळशीपत्र भरपूर लागतात या पूजेसाठी. आणि त्यानंतर जे आपल्या घरी बनेल त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो. गोडासाठी शिऱ्याचा प्रसाद हा अत्यावश्यक असतो सत्यनारायणाच्या पूजेमध्ये. त्यानंतर पूजेची मांडणी कशा प्रकारे करायची तर आपल्याला प्रथम चौरंगाखाली स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आपल्याला पूजेची जागा अगोदर स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मग त्यावर स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीनं. आणि त्यानंतर मग चौरंग मांडून चौरंगावर कपडा अंथरून घ्यायचा आहे. आणि चौरंगाचा आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. चौरंगाभोवती आपल्याला 4 आंब्याचे डगळे आहेत ते लावून घ्यायचे. आणि ते डगळे ठेवताना आपल्याला पाण्याच्या ज्या छोटे छोटे बॉटल असतात, माझ्याकडे तर काही आंब्याचे डगे नव्हते त्यामुळे मी जवळपास माझ्याकडं नव्हते आंबे त्यामुळे मी आंब्याचे डगे लावलेले नाही. परंतु तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही नक्की लावा. आंब्याचे डगे ठेवताना आपण ज्या पाण्याच्या छोट्या बॉटल असतात त्याचा उपयोग करून त्यामध्ये थोडं पाणी भरून त्यामध्ये आंब्याचे डगे ठेवून टाकायचे. काही एखाद्या गोष्टी सामान पूजामध्ये कमी असेल आणि जे अत्यावश्यक नसेल तरी चालते, परंतु जे महत्त्वाचे आहे ते सामान सांगितले आहे ते घ्यायचे. त्यानंतर आपल्याला चौरंगावर आपल्याला आसन अंथरून घ्यायचं आहे देवांचं. आणि त्यानंतर त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकायचे आहेत. आणि त्यानंतर त्यावर पाण्याचा एक भरलेला कलश ठेवायचा आहे. त्यात विड्याची पानं 5 पानं असे पसरून ठेवायचे आहेत. कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू, नाणं, सुपारी टाकायची आहे आणि त्या अक्षता टाकायच्या आहेत. त्यावर आपल्याला एक तांब्याचं ताट असते ते ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहेत पूर्ण त्या ताटामध्ये. आणि त्यानंतर बाळकृष्णाची जी मूर्ती असते ती मूर्ती आपल्याला त्या ताम्हणामध्ये ठेवायची आहे तांदूळ भरलेल्या. त्यानंतर कलशासमोर आपल्याला वरच्या कलशासमोर त्यानंतर 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. आपल्याला पानं घ्यायची आहेत आणि विड्याची पानं 2-2 जोड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावर 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. 1 गणपतीची, 2 कुलदेवतेची आणि 3 वरुण देवतेची, याप्रमाणे 3 सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत. आणि 3 सुपाऱ्यावरची आपल्याला प्रत्येक सुपारीची प्रत्येक वेळी अशी षोडोपचार पूजा करायची आहे.
प्रथम आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग गणपतीची पूजा करायची आहे. कलश पूजन करून कलशाला नमस्कार करायचा आहे आणि मग गणपतीची पूजा करायला सुरुवात करायची आहे. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला पूजा करताना ज्या गोष्टी आपण सुपारीला अर्पण करतो, गणपती रूपी सुपारीला ज्या गोष्टी आपण अर्पण करतो ते समर्पयामी म्हणून अर्पण करायचे आहे. आपल्याला अष्टगंध लावायचा तर अष्टगंध गंध समर्पयामी असं म्हणायचं आहे. हरिद्रा कुंकुम समर्पयामी असं म्हणायचं आहे. आणि जसं आपण फूल वाहतो तर आपल्याला पुष्पम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं प्रत्येक वेळी सेपरेट म्हणायचं आहे. अक्षदा वाहताना अक्षदाम समर्पयामी असं म्हणून, धूपम दीपम समर्पयामी असे प्रत्येक सुपारीला आपण प्रत्येक सेपरेट प्रत्येक नैवेद्य अर्पण करताना आपल्याला त्यामध्ये तुळशीचं पान अवश्य घालायचं आहे. आणि एक पान आपलं पाणी घ्यायचं आहे एका ग्लासामध्ये आणि ते पाणी त्या पाण्यात एक तुळशीचं पान बुडवून आपल्याला प्रत्येक नैवेद्याभोवती 3 वेळेस फिरवून घेऊन तुळशीपत्र आपल्याला पाण्यात त्या बुडवलेलं त्या नैवेद्यामध्ये पुन्हा एकदा ठेवायचं आहे. आणि तेव्हा आपल्याला प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा अशा प्रकारे मंत्र म्हणायचा आहे. अशा प्रकारे सर्व पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला सत्यनारायणाच्या फोटोची देखील पूजा करायची आहे. आणि त्याला फोटोला पुष्प अर्पण करून घ्यायचे आहेत, अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि गायत्री मंत्र म्हणायचा आहे 3 वेळेस आपल्याला. सत्यनारायणाची पूजा करताना आपल्या घरामध्ये पूजेची मांडणी करण्याचं विशेष महत्त्व असतं. त्यामुळे ही पूजा जास्त तर महिला करत नाहीत. आणि आपण जेव्हा ही पूजा करतो तेव्हा आपण ब्राह्मणांकडूनच ही पूजा करतो, त्यामुळे ही पूजा सहसा घडत नाही. परंतु आपल्याकडं जर सत्यनारायण पूजा विधीचं पुस्तक असेल तर आपल्याला ही पूजा मांडणी अत्यंत सोपी वाटते. आणि आपण एक वेळेस मांडणी केली त्यानंतर आपण आपोआप ही मांडणी व्यवस्थितपणे दुसऱ्या वेळेस करू शकतो. फक्त जे काही मंत्र म्हणायचे आहेत पूजा करताना ते आपल्याला थोडेसे लक्षात घेऊन म्हणायचे आणि त्यानंतर मांडणी सोपी होते. मंत्राशिवाय पूजा अपूर्ण असते, कारण आपली जी पूजा आहे ती परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी परमेश्वराला आवाहन करणं, परमेश्वराला सगळ्या गोष्टी समर्पित करत आहोत असा भाव ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला विधिपूर्वक करणं आवश्यक असतं. त्यामुळे जे मंत्र ज्यावेळेस म्हणायचे आहेत ते आपल्याला म्हणून घ्यायचे आहेत. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीची देखील आपल्याला यथासांग पूजा करायची आहे. प्रकारे करायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, चंदन लावायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत. आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर भरीव चौरंग करून घ्यायचा आहे पाण्याचा. भरीव चौकार असा आपल्याला हाताने पाण्यात हात बुडून असा चौकार असा भरीव चौक काढून घ्यायचा आहे. धूप ओवाळून घ्यायचा आहे मूर्तीला आपल्याला. आणि असा भरीव ज्या ठिकाणी आपण चौक काढून घेतो पाण्याचा त्यावर आपल्याला जो आपण प्रसादासाठी शिराचा नैवेद्य बनवलेला असतो तो ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवल्यानंतर त्यावर तुळशीचं पान आपल्याला पाण्यात बुडवून ठेवायचं आहे. त्यानंतर अजून दुसरं पान घ्यायचं आहे, ते पाण्यात बुडवायचं आहे आणि 3 वेळेस आपल्याला त्या नैवेद्याभोवती फिरवायचं आहे. आणि त्यानं आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणायचं आहे. आणि 3 वेळेस पाणी आपल्याला नैवेद्याभोवती फिरवून घ्यायचं आहे. आणि
सत्यनारायण पूजेला आपल्याला तुळशीपत्र भरपूर लागतात. त्यामुळे आपल्याकडे जर तुळशीचे पत्र कमी असतील किंवा तुळशीला जास्त पानं नसतील तर आपण अगोदरच तुळशी आणून ठेवावी. कारण पूजेला देवाला समर्पित करायला तुळशी खूप महत्त्वाची आहे सत्यनारायणाच्या पूजेसाठी. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगोदरच आपल्याकडे पाहिजेत. त्यानंतर नैवेद्याला महत्त्व आहे. प्रत्येक देवाला प्रत्येक वेगवेगळा नैवेद्य, खडीसाखरेचा तरी किमान नैवेद्य ठेवून घ्यायचा आहे आणि मग शिऱ्याचा नैवेद्य अशा प्रकारे मांडणी करायची. पूजेची संपूर्ण मांडणी झाल्यानंतर आपल्याला पोथीतील जे 1 ते 5 अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे आहेत आणि शांतपणे वाचन झाल्यानंतर आपल्याला आरती घ्यायची आहे आणि आरती झाल्यानंतर आणि मग आपण नैवेद्य आहे आपण शिऱ्याचा मांडलेला तो नैवेद्य घरच्यांनी घ्यायचा आहे. नैवेद्य सगळ्यांनी घ्यायचा आहे. बाहेर कोणालाही नैवेद्य द्यायचा झालेला आपण घरच्या घरी जी पूजा केली पूजेचा तो आपण घरी संपून टाकायचा आहे. वायाला घालवायचा नाही नैवेद्य आणि तो इतर कोणाला द्यायचा देखील नाही. सत्यनारायणाच्या पूजेतील नैवेद्याचं महत्त्व आपण स्वतः पोथी वाचल्यानंतरच कळतं की नैवेद्य न खाल्ल्यामुळं काय घडलं हे पोथीमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपण नैवेद्याचा जो आहे तो अवमान कधीही आपल्याकडून होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारे आपण सत्यनारायणाची पूजा विधिवत केली पाहिजे आणि याचे फळ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळते. आपल्या घरामध्ये सत्यनारायण भगवानाची कृपा आपल्या सगळ्यांवर राहते आणि सत्यनारायण भगवान हे विष्णूचं एक रूप असल्यामुळे विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरच कायम राहते. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढण्यास मदत होते. त्यामुळे सत्यनारायणाची ही अत्यंत सोपी असणारी पूजा आपण अवश्य करावी आणि 1 ते 5 अध्याय व्यवस्थित वाचून सत्यनारायण भगवानाची कृपा तुमच्या आमच्या सगळ्यावर हो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्यांना सत्यनारायण भगवानची कृपा लाभो एवढीच अपेक्षा. तर अशा प्रकारे पूजा झाली आहे. तर पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया नंतर पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना.